नमस्कार शेतकरी बांधवांनो, कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कर्जमाफीची तारीख या ठिकाणी जाहीर झाली आहे। समिती स्थापन करून या तारखेला पहिल्या टप्प्यामध्ये या 12 जिल्ह्यांची कर्जमाफी होणार आहे, असं सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगण्यात आलं आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्वात मोठा निर्णय कर्जमाफीबद्दल या ठिकाणी घेतला आहे। ज्या शेतकऱ्यांनी 2017 पासून 2025 पर्यंत या 8 वर्षामध्ये शेती पिकासाठी कर्ज काढलेले असेल, तर या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी सरकारने मंत्रिमंडळामध्ये सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी आता घेतला आहे। ज्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्र बँकेत जर कर्ज घेतला असेल, तसेच ज्या शेतकऱ्यांनी जिल्हा सहकारी बँक कर्ज घेतला असेल, जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये कर्ज घेतला असेल, तसेच यामध्ये HDFC बँक असेल, ICICI बँक असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ बडोदा असेल, कोटक महिंद्रा बँक असेल, अशा बँका प्रकारच्या वेगवेगळ्या 14 बँकांची यादी सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे। या बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी आता कर्ज घेतला आहे, अशा 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कर्ज या ठिकाणी आता माफ करण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये आता होणार असल्याची मोठी अपडेट सरकारच्या माध्यमातून समोर आली आहे। परंतु एक कर्जमाफी कोणत्या तारखेला होणार आहे याची तारीख सुद्धा आता खरोखर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळामध्ये सांगण्यात आले आहे। तर आल्या सरकारने मंत्रिमंडळामध्ये कर्जमाफीबद्दल पहिल्यांदाच या ठिकाणी आता बोलायचं पाहायला मिळालं आहे। यामध्ये कोणत्या शेतकऱ्याची कर्जमाफी सरकारकडून होणार आहे, कोणत्या 12 जिल्ह्यांची कर्जमाफी सर्वात पहिल्यांदा आपल्याला पहिल्या टप्प्यात होणार आहे, कोणकोणत्या तारखेला आता कर्जमाफी होणार आहे, अशा प्रकारचे 4 ते 5 निर्णय आता या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज या ठिकाणी घेण्यात आले आहे। तर जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांच्यासाठी एक वेगळा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे। ज्याचं कर्ज 5 ते 4 वर्षापासून मागील त्या ठिकाणी थकीत आहे, अशा शेतकऱ्यांसाठी एक वेगळा निर्णय सरकारच्या माध्यमातून आज घेण्यात आला आहे। आपण व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं कोणत्या 12 जिल्ह्याची कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये करण्यात येणार आहे, तसेच नेमकं कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून किती होणार आहे याची किती तारखेला होणार आहे, 100% होणार आहे का याची तारीख मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये आज घेण्यात आली आहे। तर आता बघा शेतकरी मित्रांनो, जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांच्यासाठी सरकारने काय निर्णय घेतलाय आणि ज्यांनी अजिबात बँकेचे कर्ज भरले नाही त्यांच्यासाठी सरकारने नेमकं काय निर्णय घेतला, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत। तसेच जास्तीत जास्त सरकारने कर्जमाफी तुमची करावी यासाठी सरकारने एक महत्त्वाचा पॉइंट आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत या ठिकाणी सांगितला आहे, जो म्हणजे जितके जास्त तुम्ही कर्ज शेतकरी आहात तितके जास्त तुमची कर्जमाफी या ठिकाणी आता करण्यात येणार आहे। बघा असं सांगितलंय, ज्यामुळे जास्तीत जास्त गरीब शेतकरी तुम्ही कसं पद्धतीने सरकारला आता कागदपत्रानुसार दाखवता येईल, म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही जर सरकारला कागदपत्रे दाखवता येईल हे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत। बघा आता काळजीपूर्वक बघायचं आहे। जर तुम्ही 2017 पासून 2025 पर्यंत शेती पिकासाठी जर कर्ज काढून ठेवला असेल, तुमचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे बघा तुमच्यासाठी, कारण की जे लघु आणि सीमांत शेतकरी आहेत, जे शेतकरी आता 2025च्या कर्जमाफीसाठी आता या ठिकाणी लागू केले जातील, पहा शेवटपर्यंत व्हिडिओ। असं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलंय, म्हणजे ज्यांच्याकडे 1 हेक्टर त्या ठिकाणी हेक्टरपेक्षा कमी असेल, जास्तीत जास्त 2 हेक्टर शेती असेल, अशा शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी त्या ठिकाणी दिली जाईल असणार आहे। बघा 2 हेक्टर ते 1 हेक्टर, तर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आला आहे। म्हणजेच पहिल्या टप्प्यात या ठिकाणी कर्जमाफी त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जेव्हा केली जाईल, म्हणजे 1 हेक्टर ते 2 हेक्टर असेल त्या ठिकाणी
सगळ्यात महत्त्वाचं 2 हेक्टर यामध्ये त्याच ज्यांना शेती आहे 2 हेक्टरमध्ये त्यांनाच या ठिकाणी कर्जमाफ केले जाईल. म्हणजे ज्याचं जे कर्ज आहे तर ते सर्वात अगोदर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून याच माफ करण्यात जाणार आहे. बघा, यांचंच माफ केलं जाणार आहे सरकारच्या माध्यमातून. पहिल्यांदा 2 हेक्टरवाल्यांचं. मग लघुसीमांत शेतकरी आहेत, असे शेतकरी आहेत जे शेती करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये बँकेकडून कर्ज काढत असतील. जवळपास पूर्णपणे भारतामध्ये 85% शेतकरी लघु आणि सीमांत शेतकरी आहेत. बघा, 85% आहेत आपल्या भारतामध्ये. त्यामुळे अशा शेतकऱ्यांचं या ठिकाणी 12 जिल्ह्यात पहिल्या टप्प्यामध्ये कर्ज या ठिकाणी माफ होणार आहे. मग या तारखेला आता माफ करण्याचे सरकारने मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, त्यानंतर जे बाकी शेतकरी आहेत लघु आणि सीमांत शेतकरी सोडून जे बाकी शेतकरी आहेत त्यांनी आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आता कर्जमाफी केली जाईल. आता या ठिकाणी सांगण्यात आलंय. मग ही जी कर्जमाफी होणार आहे तर ती नेमकी कोणत्या वर्षापासून ते कोणत्या वर्षापर्यंत या ठिकाणी केली जाणार आहे. बघा, यामध्ये सर्वात पहिल्यांदा 2020 पासून ते 2017 पर्यंत आणि 17 पासून 2020 पर्यंतच्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून ठेवलंय त्यांचं ज्यांनी कर्ज काढून ठेवलेलं आहे या ठिकाणी फेडलं नाही त्यांच्यासाठी आता आहे. बघा, त्यांच्याकडे सर्वात पहिल्यांदा आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे त्यांच्याकडे लक्ष दिलं जाणार आहे. त्यानंतर 2020 पासून 2025 पर्यंत या 5 वर्षाला कालखंडामध्ये ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढले आहे त्यासाठी लक्ष दिलं जाणार आहे. म्हणजेच पहिल्या टप्प्यामध्ये 2020 पासून 2017 पासून 2020 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज काढलेले आहे त्याच पहिल्या टप्प्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता कर्ज इथं फेडणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 2020 पासून ते 2025 पर्यंत या ठिकाणी कर्ज आता माफ करण्यात येईल. आता बघा, सरकारच्या माध्यमातून कोणती अधिकृत तारीख या ठिकाणी कर्जमाफीची आता देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्या ठिकाणी आत्ताचा पगार बैठकीत त्या ठिकाणी आत्ताच पार पडलेल्या शेतकऱ्यांना आतुरता लागली होती. बघा की कर्जमाफी कोणती तारीख सरकार आता फिक्स करणार आहे. तर सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी आता ही तारीख त्या ठिकाणी फिक्स करणार आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची कोणती तारीख फिक्स करणार आहे तुम्हाला सांगणार आहे. परंतु तात्पुरतं पहिल्या टप्प्यामध्ये जे शेतकरी 12 जिल्ह्यामध्ये राहतात कर्जमाफी या ठिकाणी करण्यात येणार आहे. कारण 12 जिल्ह्यात काय होणार आहे, हे सर्व शेतकरी जास्त राहत असतील तर तिथे जिल्हे आहेत, खूप मोठ्या प्रमाणात जिल्हे आहेत, तिथे शेती केली जाते आणि तिथे कर्जमाफी केली पाहिजे. तर म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये आता या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे. सरकारने एक तारीख सुद्धा या ठिकाणी फिक्स केली, ती तारीख सुद्धा आपण या ठिकाणी पुढे पाहणार आहोत. तसेच कोणत्या बँकेचे कर्जमाफीसाठी या ठिकाणी करण्यात येत आहे ते पहा. कारण यामध्ये महत्त्वाचं म्हणजे 10 बँका सरकारच्या माध्यमातून निवडल्या गेल्या आहेत. बघा, आपल्याला पाहायला मिळते कोणत्या आहेत ते पण पाहूया आपण. जसं की महाराष्ट्र बँक असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, अशा प्रकारच्या 10 बँका या ठिकाणी पहिल्या टप्प्यात पाहायला मिळत आहेत. आता बघा, या ठिकाणी टप्प्याटप्प्याने आपण सगळे पॉईंट या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. जे म्हणजे इथून पुढे लक्ष देऊन बघा, 2024 ते 25 या एका वर्षामध्ये शेतकऱ्यांनी बँकेकडून ज्यांनी कर्ज काढलेत किंवा काढले असतील ते कर्ज आता थकीत पडलेलं असेल किंवा बघा 2024 ते 25 या कालखंडामध्ये एका वर्षामध्ये ज्यांनी कर्ज काढले त्यांची कर्जमाफी केली जाईल का नाही, हा शेतकऱ्यांना मोठा प्रश्न होता. परंतु त्यावरती सुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय काय झालाय बघा. 2023 ते 25 ज्या दरम्यान कर्ज शेतकऱ्यांनी काढले त्यांना कर्जमाफी होणार का नाही सुद्धा सांगितलंय. तसंच 21 ते 24 या दरम्यान किंवा 21च्या अगोदर दर म्हणजे या ठिकाणी 2017 ते 20 हा कालखंड पर्यंत ज्यांनी कर्ज काढलेलं असेल तर ते कर्ज आता थकीत पडलेलं असेल. म्हणजेच ते कर्जमाफी होणार का, असा देखील मंत्रिमंडळामध्ये शेतकऱ्यांकडून प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे. त्यांचा आता म्हणजे जे सूत्रांकडून माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी आली आहे.
म्हणजेच काय 2017 ते 2024 पर्यंत यापर्यंत दरम्यान शेतकऱ्यांनी पीक विम्याचे कर्ज बँकेकडून काढले असेल तर त्यांचे पीक कर्ज आता या ठिकाणी माफ करण्यात येणार आहे. बघा, पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय. ज्यांनी 2024च्या नंतर आता पीक कर्ज काढले अशा शेतकऱ्यांसाठी काय या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलंय. बघा, जी आता कर्जमाफी जी करण्यात आलेली आहे 2017 ते कर्जमाफी तुम्हाला 2017 मध्ये कर्जमाफी तुम्हाला झाली होती, आठवतंय का? बघा शेतकरी मित्रांनो, 2017 ते या कर्जमाफी झाली होती. त्यानंतरच्या कर्जमाफीमध्ये 1 एप्रिल 2009 पासून ते 30 जून 2017 पर्यंत थकीत कर्जमाफी या ठिकाणी माफ करण्यात आली होती. म्हणजेच त्यावेळी थकीत कर्ज त्या ठिकाणी माफ करण्यात आलं होतं, पण 7 वर्षात त्यावेळी थकीत कर्ज माफ त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. त्याच पद्धतीने 2017 ते 24 दरम्यान सर्व थकीत असलेले पीक कर्ज माफ करण्यात येईल. बघा, सरकारने सांगितल्याप्रमाणे सरकार आता आणखीन मोठं पाऊल उचलत आहे. त्यामुळे त्याचबरोबर कोणत्या शेतकऱ्याला कर्जमाफीपासून वंचित राहावं लागेल, त्या ठिकाणी शेतकऱ्यांना 2025 मध्ये नवीन कर्ज जर काढून ठेवलं असेल तर याबद्दल मंत्रिमंडळाचा निर्णय काय झाला, तुम्हाला कोणत्या तारखेला कर्जमाफी त्या ठिकाणी होणार आहे, तारीख सुद्धा मंत्रिमंडळामध्ये काय घेण्यात आले, 12 जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, तुम्ही लगेच 2 मिनिटात आता पाहणार आहात. बघा इकडे, आता बघा शेतकरी मित्रांनो, थकीत कर्ज राज्य सरकारकडून गृहीत धरलं जाणार आहे, गृहीत धरलं जाणार नाही. त्यामुळे असं या ठिकाणी सांगण्यात आले. त्याचप्रमाणे प्रोत्साहन अनुदान सरकार देईल अशी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे. म्हणजेच थकीत कर्ज जर राज्य सरकारकडून गृहीत धरलं जाणार नाही, म्हणजेच थकीत 2025च्या जानेवारीपासून आतापर्यंत जर तुम्ही कर्ज काढलं असेल तर या थकीत कर्ज सरकारकडून गृहीत धरलं जाणार नाही असं सांगण्यात आलं आहे. पण 2017 ते 24 या दरम्यान शेती पिकासाठी बँकेकडून कर्ज घेतलं असेल तर थकीत कर्ज असेल तर तेच माफ केले जाणार. 2017 जानेवारी पासून 2025 मध्ये 2000 जानेवारी म्हणजे त्या कालखंडामध्ये या ठिकाणी आतापर्यंत कर्ज या ठिकाणी कुठल्याही टप्प्याटप्प्यात केलं जाईल. जे थकीत असेल एक यादी सुद्धा जाहीर केली जाणार, त्यामध्ये पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होईल. मग या ठिकाणी वर्तवली आहे. मग 12 जिल्हे कोणते आहेत, त्या ठिकाणी 12 जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर लागेल की नाही हे तुम्हालाही माहीत नसणार. त्यामुळे यादी आल्याशिवाय आपण काही सांगू शकत नाही. त्यामुळे बघा इकडे, तसेच कर्जमाफी नेमकं कोणत्या तारखेला करण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झाला आहे हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. परंतु त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सध्याला ज्यांनी 2025 मध्ये शेती पिकासाठी कर्ज काढले तर कर्ज माफ होणार नाही असं सरकारने सांगितलं. याचबरोबर बघा 2025च्या जानेवारीपासून आतापर्यंत कर्ज या ठिकाणी माफ करण्यात येणार नाही. परंतु 2017 ते या ठिकाणी 17 पासून 24 पर्यंत जे कर्ज आहे ते माफ करण्यात येऊ शकेल. परंतु या ठिकाणी असं सांगितलंय सरकारने, बघा पुन्हा एकदा दाखवतो, जे या ठिकाणी सांगण्यात 7 वर्षामध्ये आता त्या ठिकाणी सर्वात कर्ज या ठिकाणी पुढे सांगणार आहे त्या तारखेला माफ करण्याचा निर्णय सरकार मंत्रिमंडळामध्ये घेतला आहे. आता या ठिकाणी काय म्हणजे घेतला आहे, त्यावेळी घेतला आहे. बघा आता बघा 2017 ते 24 पासून पर्यंत जे शेतकऱ्यांचे कर्ज रिन्यू केले असेल तर त्यांनी देखील कर्जमाफीचा हा लाभ या ठिकाणी घेणार आहे. म्हणजे त्यामध्ये काय सांगितलं, जर 2017 पासून तुम्ही जर 24 पर्यंत कर्ज केले पण ते थकीत असेल त्यांनाच मिळणार आहे. परंतु ते कर्ज 2025 मध्ये त्या ठिकाणी रिन्यू केले नसावं. म्हणजे 2017 पासून 24 पर्यंत कर्ज ज्या शेतकऱ्यांनी काढलं होतं 24 आधी जर रिन्यू केलं असेल तर 25 मध्ये रिन्यू केलं नसावं. कारण जर तुम्ही ते 25 मध्ये रिन्यू केलं तर मग ते 12 जिल्ह्यात कोणत्या बँकेत आता येऊ शकतात ते सांगता येत नाही. 25 पर्यंत न केलेलंच बरं आहे. आता तुम्हाला सांगायचं झालं तर या ठिकाणी सुरुवात करतो की आता बघा सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीची तारीख आता निश्चित केल्यानंतर 2 लाखात सरसकट कर्जमाफी या ठिकाणी करण्यात येणार आहे. पण निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतला आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कोणत्या प्रकारच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमाफी फायदा होणार नाही. बघा, ज्या घरामध्ये पिवळे केशरी रेशन कार्ड नाही त्यांना कर्जमाफीचा फायदा होणार नाही असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता या ठिकाणी सांगण्यात आलं आहे.
बघा, सरकारने त्यांच्या बाजूने स्पष्टपणे मतं मांडलेली आहेत. त्या पद्धतीने सरकार आता फक्त गोरगरीब गरजू शेतकऱ्यांचीच कर्जमाफी या ठिकाणी करण्यात आहे आणि सरकारने पिवळे केसरी रेशन कार्ड शेतकऱ्यांना देताना पण सांगितले होते की तुम्ही गोरगरीब आणि गरजू शेतकरी म्हणून आहात, म्हणूनच तुम्हाला पिवळे व केसरी रेशन कार्ड देत आहोत असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं. म्हणून तुमच्या घरामध्ये पिवळे व केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा जास्त फायदा होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये या 12 जिल्ह्यामध्ये कर्जमाफीचा फायदा जास्त होणार आहे. बघा, तर 12 जिल्ह्यात लगेच पाहूया कोणत्या आहेत. त्यानंतर कर्जमाफीची कोणती तारीख सरकारने जाहीर केली आहे हे पण पाहणार आहोत. आता बघा, या ठिकाणी पहिला जो जिल्हा आहे तो सांगण्यात येत आहे, निवडण्यात आला आहे, ते म्हणजे शेतकऱ्याचा जिल्हा कर्जमाफीसाठी या ठिकाणी घेण्यात आला आहे. तो म्हणजे जास्तीत जास्त कर्ज काढून जिल्ह्यामध्ये ठेवलंय तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुमचं कर्ज 2 लाख रुपयेपर्यंत या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून माफ करण्यात येत आहे. बघा, तर कोणत्या तारखेला माफ करण्यात येणार आहे तारीख मंत्रिमंडळाच्या बैठकीत या ठिकाणी फिक्स झाली नाही अजून. तुमचा जिल्हा सुद्धा या ठिकाणी असणार आहे. जर या ठिकाणी तुमचा जिल्हा असेल, पहिल्या टप्प्यामध्ये तुमचा जर जिल्हा असेल तर कर्जमाफी माफ लवकरच होऊन जाईल. पहिला जिल्हा सांगितला छत्रपती संभाजीनगर. पुढचा जिल्हा कोणता आहे तर पहा, इकडे पहा, जिल्ह्याची यादी आपल्याजवळ आली आहे, त्यामुळे आपण तुम्हाला सांगा शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा. इकडे जिल्ह्याची यादी लेक्चर लगेच सांगत आहे, परंतु त्याआधी 2 नंबरचा जिल्हा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये शेतकरी वाट बघू लागले आहेत की म्हणजे शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून जिल्ह्यांचं ओळख जाते. 2 नंबरचा जिल्हा या ठिकाणी सांगण्यात आला आहे वाशिम जिल्हा. बघा, वाशिम जिल्ह्याचे शेतकरी इथं तुमचं 2 लाखापर्यंत कर्ज माफ होणार आहे. त्यानंतरचा 3 नंबरचा जिल्हा असणार आहे, त्याचं नाव आहे जालना. त्यानंतरचा जिल्हा जवळपास 3 लाखाचं वरती शेतकरी कर्ज माफीची प्रतीक्षा होती. तुमचं कर्ज सुद्धा या ठिकाणी या तारखेला माफ होणार आहे, पण तो जिल्हा आहे सरकारने कर्जमाफीची तारीख जाहीर केली. पण या ठिकाणी जो 4 नंबरचा जिल्हा आहे तो जिल्हा आहे बीड जिल्हा. जिल्ह्यामध्ये सुरुवात सोयाबीन अनेक ठिकाणी पिकासाठी शेतकऱ्यांनी पिकासाठी कर्ज काढून ठेवले. शेतीमध्ये व्यवस्थित उत्पन्न मिळण्याने शेतकरी कर्ज भरू शकले नव्हते, त्यामुळे त्यांचं कर्ज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता माफ करण्याचं सरकारने ठरवलं आहे. त्यानंतरचा आता आपण पाहणार आहोत 5 नंबरचा जिल्हा आपण पाहणार आहोत, परंतु त्याआधी या ठिकाणी बघूया. बघा, 2 नंबरचा जिल्हा झाला. आता या ठिकाणी आपण 5 नंबरचा जिल्हा बघतोय. मध्ये या ठिकाणी सांगण्यात शेतकऱ्यांनी वाट पाहू बघून भरपूर शेतकरी इथं वाट बघत होते, म्हणजेच शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा 2 नंबरचा जिल्हा या ठिकाणी सांगण्यात आला आहे वाशिम जिल्हा. त्यानंतर 3 नंबरचा जिल्हा बघा, या ठिकाणी नाव सांगितलं जालना. जालना जिल्ह्यावर जवळपास 3 लाखाच्या वरती शेतकरी कर्जमाफी प्रतीक्षा तुमची वाट पाहिली होती. हे सर्व आता मी जिल्हे सांगितले आहेत. त्यानंतरचा आता बघा, पुढचा जिल्हा जो आहे 5 नंबरचा जिल्हा नांदेड, 6 नंबरचा जिल्हा परभणी, 7 नंबर जिल्हा 7 नंबर अकोला आहे. त्यानंतरचा 9 नंबरचा जिल्हा आहे लातूर आहे. त्यानंतरचा 10 नंबरचा जिल्हा आहे तो बुलढाणा. त्यानंतर 11 नंबरचा जिल्हा आहे तो यवतमाळ. 12 नंबरचा जिल्हा आहे चंद्रपूर. जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा कर्जमाफी आता सरकारकडून माफ होणार आहे. बघा, शेतकरी बांधवांनो, सर्वात आनंदाची बातमी आहे, कारण की अशी बातमी पुन्हा भेटणे नाही. आता इकडे बघा, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे हे जे जिल्हे आहेत तर शेतकरी जास्त असतील जिल्हे या ठिकाणी निवडण्यात आलेले आहेत. बघा, या ठिकाणी सांगण्यात आले या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून ओळखले जाते. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, कारण की एवढ्या जिल्ह्यांची पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी होणे 100% आहे. त्यामुळे अशीच अपडेट आपण नवीन आपल्या चॅनलवर आणत राहतो. मराठी हेल्पलाईनना चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.